ठिकाणी करतायत. सर्व वेदांचं सार उपनिषदामध्ये येतं. उपनिषदाचं सार गीता तत्वामध्ये येतं आणि गीतेच्या तत्वामधला हा 15वा अध्याय हा सर्वश्रेष्ठ अध्याय आणि किंवा गीतेचं सार जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असं हे गीतेचं सार आपण या ठिकाणी श्रवण करीत आहोत. आणि त्यामध्ये हे हे जे 5 श्लोक आहेत, या 5 श्लोक हे 15व्या अध्यायाचे सार या ठिकाणी माऊलींनी सांगितलं गेलेलं आहे. आपण काल पाहून आलो की उत्तम पुरुषाची लक्षणं किंवा उत्तम पुरुष कोणाला म्हणायचं हे आपण या ठिकाणी पाहून आलो. आणि ते उत्तम पुरुष कसे जानाति पुरुषोत्तमम, हे उत्तम पुरुष कसे जाणायचे यावरती किंवा त्यांचा भाव, त्यांचं असणारं सान्निध्य कसं असतं याविषयी माऊली या ठिकाणी वर्णन करतात. किंवा उत्तम पुरुष कुणाला म्हणायचं त्यांची लक्षणं माऊली या ठिकाणी सांगतात. वास्तविक पाहता प्रपंचामध्ये वस्तुभेद त्या ठिकाणी होतो आहे, परंतु इथं कुठलाही भेद राहत नाही हे माऊली या ठिकाणी सांगतात. आणि हे सांगत असताना माऊलींनी पहिल्यांदा सांगितलं, आपण काल पाहून आलो की का हाती घेतली या माळा फिटे सर्पभासाचा कंटाळा. हा सर्पभासाचा कंटाळा फिटला हा विषय पाहून आलो. तैसेची माझे बोध झाला की साधुबोध झाला. ही अवस्था ज्या वेळेला प्राप्त होती ही संतांच्या माध्यमातून, गुरूंच्या माध्यमातून ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी प्राप्त होती. आणि असं झाल्यानंतर काय होतं किंवा त्या उत्तम पुरुष कसे असतात, त्यांचे भाव काय आहे, याचं वर्णन माऊलींनी करत असताना इथं एक उदाहरण दिलं. लेणे सोनियाचे जो जाणे, तो लेणे पण वाव म्हणे, तेवी मी जाणवनी जेणे वाळीला भेदू. अलंकार आणि सोनं यामध्ये भेद नाही आहे, दिसायला भेद आहेत. म्हणजे अलंकार आता सोनं घेतलं आहे आणि सोन्याचं काही दागिने बनवलेत, मग तिथं पाटल्या असतील, बांगड्या असतील, वगैरे वगैरे आदी बांगड्या असतील. परंतु आपण ज्या वेळेला सर्वसामान्य माणूस ज्यांनी भगवंताची भक्ती त्या ठिकाणी पाहिली नाही किंवा या मार्गामध्येच नाही, तो त्या अलंकारालाच त्या ठिकाणी काय म्हणेल तर अलंकार म्हणेल. ह्या बांगड्या आहेत, ह्या पाटल्या आहेत, हे काय जोडवे आहेत, हे वगैरे वगैरे त्या ठिकाणी म्हणेल. किंवा ही अंगठी आहे, हे लॉकेट आहे, हे त्या ठिकाणी म्हणेल. परंतु जो जाणकार आहे, ज्यांनी भगवंताला जाणले, तो त्या अलंकाराला सोनं म्हणत नाही, अलंकाराला अलंकार म्हणत नाही, अलंकाराला सोनं म्हणतो. असा वाव म्हणे. मग प्रत्येक ठिकाणी अलंकार आहे, पण त्या अलंकारामध्ये सोन्याचंच रूप त्या ठिकाणी पाहतो. म्हणजे तिथला सगळा भेद त्या ठिकाणी जातो. परमात्माच सोनं आहे. काय म्हणायचं माऊलीने या ठिकाणी? परमात्माच सोनं आहे. जीव, जगत, ईश्वर ह्या उपाधी आहेत, त्या अलंकाराच्या रूपातून पाहतोय, पण परमात्माच हे सोनं रूपामध्ये. मग ह्या उपाधी ज्या वेळेला जातील, त्या उपाधी गेल्यानंतर परमात्माचं स्वरूपच त्या ठिकाणी जाणलं जाईल. म्हणजे सगळा भेद त्या ठिकाणी जातात. जीवाचा भेद जाईल, जीव जडाचा भेद जाईल आणि जड जडाचा भेद, हे तिन्ही भेद त्या ठिकाणी जाणार आहेत. मग परमात्मा स्वरूपच त्या ठिकाणी राहते. मग क्षराचाही भेद राहणार नाही, अक्षराचाही भेद राहत नाही, अशी अवस्था त्या ठिकाणी होती. मग काय होतं तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडुनी. हा भेदाभेद, तिथं वादच राहत नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडुनी, सगळा वाद त्या ठिकाणी संपला जातो. मग काय होतं, एकतत्व नाम दृढधरी मना ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. एकतत्वाला तो साधक त्यावेळेला जाऊन पोचतो, म्हणजे तो पुरुषोत्तमाच्या लक्षणामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे, अशी अवस्था होते. मग हा भेदाभेद ज्या वेळेला जातो, मग याचा अनुभव काय? याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणजे सगळा भेद जातोय. अलंकार आणि सोने हे दोन्हीही भेद त्या ठिकाणी जातात. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, हा भाव त्या ठिकाणी होतो. हे समस्त वासुदेव, याच्यावत जीव, संपूर्ण जीव, यातली स्थावर जंगम असणारी सर्व जी काही मालमत्ता आहे ती संपूर्ण काय होते तर भगवान परमात्म्याच्या तत्वामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोचते. असा सगळा वाळीला भेद, कुठलाही भेद राहत नाही. भेदा भेद भ्रम अमंगळ,
तिथं भेदच राहत नाही, सगळा भेद जातोय, सगळा भ्रम त्या ठिकाणी होतो. भेद घालवायचा असेल तर पहिल्यांदा काय घालवावं लागेल, तर पहिल्यांदा भ्रम घालवावा लागेल आणि भ्रम गेल्याशिवाय भेद जात नाही. कारण एकच भावानं ज्या वेळेला पाहायचं आहे म्हटल्यानंतर तिथं द्वैत राहत नाही. द्वैत राहिलं, मग द्वैत राहिलं की भेद आला आणि भेद आला की भ्रम त्या ठिकाणी आला. म्हणून पहिल्यांदा भ्रम घालवायचा. भ्रम गेल्यानंतर काय होतं तर भेद जातो आणि मग द्वैत त्या ठिकाणी जातं आणि द्वैत गेलं की अद्वैत त्या ठिकाणी भाव राहतो. हे समस्तही वासुदेव. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भाव त्या ठिकाणी होतो. सर्व जीवावरती, सर्व स्थावर जंगम जड चल आदी करून सर्व असणार, त्या सर्वामध्ये भगवान परमात्माच त्या ठिकाणी पाहिला जातो. ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. मग असं ज्या वेळेला होतं, अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला तो साधक होतो, त्यावेळेला त्या साधकाची अवस्था कशी असते माऊली त्या ठिकाणी म्हणतात, किंवा त्याचं वर्णन या ठिकाणी माऊलीने केलं. मग ही उच्च प्रतीची साधनेची अवस्था माऊली वर्णन करत असताना सांगतात, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीच एक स्वतः सिद्धू, जे आपण ऐसी भेदू नेणीच जाणे. मग काय होतं, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सर्वत्र, हे सर्वत्र सच्चित आणि आनंद, हे तीन भाव आहेत. हे भगवंताला लावलेलं विशेषण त्या ठिकाणी. भगवान परमात्मा सत आहे. सत म्हणजे अनादि. चित आहे त्या ठिकाणी, किंवा जिथं अज्ञान नाही, जिथं जन्ममरण नाही, असं असणारं हे सच्चिदानंद रूप त्या ठिकाणी होत आहे. मग सच्चिदानंद रूपामध्ये अस्ति, भाती आणि प्रिय ही तिन्ही रूप त्या ठिकाणी एकरूपाला जाऊन पोचतात. अवस्था अशा प्रकारची. सच्चिदानंद रूप म्हणजे एकच परमात्मा, या उपासनेमध्येच हा साधक त्या ठिकाणी राहतो. सर्वत्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी पाहतो. तो भगवान परमात्मा कसा आहे, किंवा तो साधक त्या भगवान परमात्म्याच्या रूपामध्ये विलीन होतो आहे. कुठल्या रूपामध्ये? भगवान परमात्म्याचं रूप आहे सच्चिदानंद रूप त्या ठिकाणी आहे. आपण पहा, अमृतानुभवामध्ये सच्चिदानंद त्रय उपाधी हा एक प्रकरण, विशेष असं प्रकरण येत आहे. त्यामध्ये माऊलीने हेच सांगितलं गेलेलं आहे की हा भगवान परमात्मा सच्चिदानंद रूप त्या ठिकाणी कसा आहे याचाही त्या ठिकाणी वास होतो. म्हणजे तिथं दुःख राहत नाही. एक आहे, भगवान परमात्म्याच्या पायाशी गेलं, भगवान परमात्म्याला शरण गेलं, भगवान परमात्म्याला पाहिलं, भगवान परमात्मा साठवला, भगवान परमात्म्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला, आणि अभ्यासाच्या शिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती त्या ठिकाणी होत नाही. हा जो भाव आहे ना, इथं माऊलीने जो भाव मानला आहे तो अभ्यासरूपाचा भाव त्या ठिकाणी मानला. भक्तिरूपानं भगवान परमात्मा आपण करू शकू, परंतु हा जो अभ्यासाच्या रूपानं किंवा हे अलौकिक तत्व जाणून घेण्याच्या रूपानं ज्या वेळेला आपण पाहतो, त्यावेळेला काय होतं, सच्चिदानंद रूपाय. काय म्हणतात माऊली, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद. सर्वत्र जे जे दिसेभूत तिथं सच्चिदानंद रूपच बघितलं जातं. तिथं भगवंताची मूर्तीच त्या ठिकाणी बघितली जाते. कुठलाही रिता ठाव नाही उरला, कुठेही रिता थोडासाही भाव त्या ठिकाणी राहत नाही. सगळ्यावरती, याच्यावरती, जीवावरती सच्चिदानंद रूपानं त्या पाहिलं जातं. अशी अवस्था त्या ठिकाणी होते. मग काय होतं, मीच एकू स्वतः सिद्धू. आता हा इथं मीच कोण? मीच हा शब्द माऊलीने या ठिकाणी दिला. मीच कोणाला म्हणायचं? जिथं भेद नाही त्याला मी म्हणायचं. आता भेद संपूर्ण गेलाय. संपूर्ण भेदावस्थेमधून हा साधक बाहेर पडलेला आहे. त्याने पुरुषोत्तमाचं, कारण त्याने क्षराचं रूप जाणलेलं आहे, अक्षराचं रूप जाणलेलं आहे, आणि क्षर अक्षर या उपाधी बाजूला सारून परमात्मा सच्चिदानंद रूप आहे. तो पुरुषोत्तम आहे. पुरुषा माझी उत्तम तो पुरुषोत्तम आहे. हा साधकाचा भाव त्या ठिकाणी झालेला आहे, किंवा या अवस्थेला ते साधक त्या ठिकाणी पोचलेले आहेत. आणि मग त्यावेळेला तो मीच हे जाणलं पाहिजे. म्हणजे मी हा भाव काढला गेला पाहिजे. मी कोण आहे? या 3.5 हाताच्या देहाला मी म्हणायचं का? हा 3.5 हाताचा देह म्हणजे मी आहे का? मग ह्या 3.5 हाताच्या देहाला जर मी म्हटलं तर तो शाश्वत आहे का? तो नश्वर आहे का? तो
नाशिवंत आहे. कारण नाशिवंत देह जाणारे सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, हा नाशिवंत देह आहे. हा नाशिवंत देह हा त्या ठिकाणी कळला. मग हा नाशिवंत देह कोण आहे? या नाशिवंत देहामध्ये कोणाचं वास्तव्य आहे? या नाशिवंत देहामध्ये भगवान परमात्म्याचंच वास्तव्य आहे. हा भाव त्या ठिकाणी ओतप्रत भरला जातो. वैराग्य संपन्न मूर्ती त्या ठिकाणी होती. कुठलीही अपेक्षा, कुठलीही आसक्ती, कुठलीही भावना, कुठलीही त्या ठिकाणी पाहिजे ही गोष्ट त्या ठिकाणी राहत नाही. त्यावेळेला मीची एक स्वतः सिद्धू हा भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. मग काय होतं? असा ज्या वेळेला भाव होतो, जो आपणासी वेधून येण्याची जाणे, मग हा भगवान परमात्म्याच्या पेक्षा वेगळा भाव त्या ठिकाणी होत नाही. सगळं मग थोडीशी शंका त्या ठिकाणी. आता इथं शंका घ्यायचीच नाही. का घ्यायची नाही? आपण पुरुषोत्तम योग बघतोय. वास्तविक पाहता आपण त्या साधनेपर्यंत त्या ठिकाणी, म्हणजे मी स्वतः त्या साधनेपर्यंत त्या ठिकाणी पोचलो नाही, म्हणून मी इथं हा भेद थोडासा मनामध्ये माझ्या येतोय. परंतु माऊलींना अभिप्रेत असणारे जे साधक आहेत त्यांची अवस्था कशी असते? जो आपणासी भेदू नेण्याची जाणे, भेदच त्या ठिकाणी जाणत नाही. सर्वत्र कारण जे काही प्राप्त होईल त्यामध्येच सुख मानायचं आहे. माझे शब्द थोडेसे या ठिकाणी थोटे पडतील दादा. का मानायचं नाही? तिथंच सुख आहे. सुख कुठं आहे हो? सुख भगवान परमात्म्यात पशी. सुखरूप कोण ऐसा दुजा पांडुरंगासारिका. सुखरूप फक्त भगवान परमात्माच. संसारातल्या सुखाची तुलना या ठिकाणी करायचीच नाही. कारण संसारातलं सुख कसं आहे? अल्प सुख आहे. संसारातल्या सुखामध्ये दुःखाची व्यावृत्ती त्या ठिकाणी येते, किंवा दुःख आणि सुख हे सापेक्षानं त्या ठिकाणी येतं. इथं मात्र हे साधक ज्या वेळेला पुरुषोत्तम तत्वाला जाऊन पोचतील, पुरुषोत्तमाला त्या ठिकाणी जाणले जातील, जाणून त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवलं. कारण अभ्यासाच्या योगानं पुरुषोत्तम जाणावा आणि जाणल्यानंतर आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानानं त्या पुरुषोत्तमाचं ध्यान आत्मसात करावं, आपल्या हृदयामध्ये साठवावं. आणि मग त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला सांगितलं गेलं, मग जो आपणासी भेदून येण्याची जाणे. मग भेदच जाणला जात नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ ही अवस्था त्या ठिकाणी. तिथं भ्रम नाही, अमंगळ किंवा मंगल अवस्थेमध्ये. मंगल कोण आहे? मंगल फक्त सकळ मंगळ निधी हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी, हेच त्या ठिकाणी जाणलं जातं. मग त्या साधकाचे व्यवहार थांबले जातात का हो? त्या साधकाचे व्यवहार थांबले जात नाहीत. ते साधक प्रपंचामध्ये राहून सुद्धा अलिप्त त्या ठिकाणी राहिले जातात. त्या साधकांना त्यांच्या जवळची जे आहेत ते काय म्हणतील? एखाद्या वेळेस ते वेडे म्हणतील. ठीक आहे, याला काही कळत नाही. हा सकाळपासून ज्ञानेश्वरी घेऊन बसतोय, तो संध्याकाळपर्यंत ज्ञानेश्वरीचं गाथाचं यामध्येच तो राहतोय, या अवस्थेमध्ये म्हणतील. त्याला जग नावं ठेवेल, परंतु या साधकाच्या मनावरती कुठलाही परिणाम त्या ठिकाणी होत नाही. का परिणाम होत नाही? जो आपणासी भेदून येण्याची जाणे, भेदच त्या ठिकाणी जाणत नाही, अशी त्या साधकाची अवस्था होते. त्याही पुढं जाऊन माऊलीने सांगितलं. बघा किती सुंदर माऊलीने सांगितलं. पहा, माऊली म्हणतात, तेणेची सर्व जाणीतले, हेही म्हणे थे तुले, ते जया सर्व उरले द्वैत नाही. पुढचा भाव माऊली या ठिकाणी सांगतात, त्यांनी त्या ठिकाणी तेणेची सर्व जाणीतले. आता त्यांनी सगळं जाणले असं म्हणायचं म्हटलं तरी तिथं सुद्धा काय होईल? तर तिथं थोकडे पण त्या ठिकाणी, याला उपमा देता येत नाही. उपमा किंवा त्याची तुलना त्या ठिकाणी करता येत नाही. त्यांनी सर्व जाणले. आता हे जे साधक आहेत ते साधक त्या भावामध्ये जाऊन पोचलेले आहेत. मग त्याने जाणलं म्हणायचं तर त्यांना उपमा त्या ठिकाणी देता येईल का हो? त्यांना उपमा त्या ठिकाणी देता येणार नाही. ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. कारण साक्षात्काराचे 2 प्रकार आहेत. त्याने सर्व जाणीतले, जाणीतले म्हणजे साक्षात्कार झाला. साक्षात्काराचे 2 प्रकार त्या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. एक सगुण साक्षात्कार आणि एक निर्गुण साक्षात्कार.
सगुण साक्षात्कार म्हणजे भगवंताची मूर्ती साक्षात्कारानं तुमच्या समोर ती आपल्या समोर ती त्या ठिकाणी यावी. ते भगवंताचं ते राजस रूप त्या ठिकाणी दिसावं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा रूपलिया असं असणारं ते सगुण साक्षात्कारामध्ये ते रूप त्या ठिकाणी भगवंताचं प्राप्त व्हावं. पण निर्गुण साक्षात्कारामध्ये कुठलं रूप प्राप्त होणार आहे? तेने त्याची जाणीतले. निर्गुण साक्षात्कार हा भगवंताचा ही उच्च कोटीची परमवादी माझ्याही बुद्धीच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ असणारी भाव आहे. मी प्रकट करण्याचा फक्त प्रयत्न करतोय बरं का. मग त्या ठिकाणी सांगितलं गेलं हा निर्गुण साक्षात्कार. मग तिथं काय काळं आहे का, पिवळं आहे का, लाल आहे का, असं नाही हो. त्या निर्गुण साक्षात्कारामध्ये सर्व भाव त्या ठिकाणी होतात. मग कसं म्हणायचं? तेने सर्वची जाणीतले. मग मौलीने याच्यावरती याचं खंडन केलं. मौलीने खंडन काय केलं? हेही म्हणे ते तुले, हे याला उपमाच नाही किंवा हे थोडंसं कमी पडेल. मौली म्हणतात त्या भागामध्ये जाऊच नका, ते कमी, कारण त्याची तुलनाच त्या ठिकाणी करता येत नाही. कारण त्यानं तो काय झालाय, तो निर्गुण साक्षात्कार झालाय. निर्गुण साक्षात्कार कधी होईल? साधकाने प्रथमतः सगुण साक्षात्कारामध्ये यावं, सगुणामध्ये यावं आणि सगुणामध्ये येऊन सगुणामध्ये अडून राहायचं नाही, सगुणाच्या माध्यमातून निघायचं. रामदास स्वामींनी सांगितलं सगुणाचे निधारे निर्गुण पाविजे निर्धारे, निर्धारानं निर्गुणाची प्राप्ती त्या ठिकाणी करून घ्यावी. असा हा निर्गुण साक्षात्कार ज्या वेळेला होईल त्यावेळेला काय होईल? इथं मौली म्हणतात तेनेची सर्व जाणीतले, हे म्हणे ते तुले, त्याला तिथं थोकळं पण येईल. मग काय होतं? जे तया सर्व उरले द्वैत नाही. मग तिथं कुठलाही द्वैताचा भाव राहत नाही, द्वैतच त्या ठिकाणी राहत नाही. मग काय जातं? अद्वैत भावाला तो साधक त्या ठिकाणी जाऊन पोचतो, म्हणजे एकतत्व भावाला त्या ठिकाणी जाऊन पोचतो. एकतत्वाला ज्या वेळेला जाऊन पोचेल म्हणजे या जगामध्ये एकच आहे. एकच काय आहे हो? एकच आहे, एकच भगवान परमात्मा आहे. तो सत्य आहे. तो कसा आहे? सांगितलं गेलं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. त्रिवार सत्य द्विरुक्तीने त्या ठिकाणी सांगितलं, त्रिवारानं सांगितलं गेलं. हेच सत्य आहे, हेच शाश्वत आहे, हेच अजरामर आहे, हेच जोपर्यंत आता हेच विश्वामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे, हेच त्या ठिकाणी जाणलं जातं. मग काय होतं? सर्वा उरले द्वैत नाही, हा भाव त्या साधकाचा होतो. असा हा भावाला किती उच्च परमकोटीला हे साधक त्या ठिकाणी जाऊन पोचलेत, फार फार उच्च कोटीला जाऊन पोचलेत. त्यांचं वर्णन करणं हे सुद्धा कमी पडणार आहे दादा, कारण त्यांना कुठलीही उपमा उपमे अलंकार त्या ठिकाणी लागत नाहीत. आणि म्हणून माऊली म्हणतात मग त्यांचं द्वैत त्या ठिकाणी संपूर्ण जातं. मग पुढं काय होतं? म्हणो आणि माझी या भजना उचित तेचू अर्जुना, गगन जैसे गगना अलंगारिया. मग त्या ठिकाणी सांगितलं गेलं इथं भजन म्हणून या अवस्थेमधल्या त्या साधकांचं भजन, ज्याने पुरुषोत्तमाला जाणलंय, तो याच्यावत जीवावरती प्रेम केले आणि प्रेम करून ह्या भगवंताचं वास्तव्य जाणून घेतले, त्यांच्या भजनाचं वर्णन त्या ठिकाणी म्हणतात. म्हणून माझी या भजना. इथं भगवंताचं भजन, सामान्य जीवाचं भजन, हे कसं भजन आहे? आपण त्या भजनामध्ये त्या ठिकाणी रंगून जातो. ठीक आहे, भजन हे केलंच पाहिजे, त्या भजनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याला आळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु सामान्य जीवांचं, ज्यांची भजने भोगासाठी, आपली भजनं ही भोगासाठी आहेत, आपल्या कानाच्या तृप्तीसाठी भजन आहे. कारण ते भजन ह्या मार्गामध्ये येणं उचित आहे, परंतु या साधकाची अवस्था वर्णन करत असताना परमकोटीची भजनाची अवस्था त्या ठिकाणी वर्णन केलेली आहे. योग्य आपलं भजन हे कसं आहे? तर त्या मनाच्या तृप्तीसाठी भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. परंतु या साधकांचं भजन कसं आहे? तर भेदरहित भजन आहे. या साधकांचं भजन अहंकाररहित भजन आहे. इथं शिल्लक काहीच उरत नाही. इथं शून्यातून शून्य घालवायचं, शून्यच उरतं, तसं यांचं या ठिकाणी भजन आहे. म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना. म्हणून कोण उचित आहेत?
भगवंताच्या भगवंताचं भजन करण्याची उचिताची व्याख्या माऊलीने या ठिकाणी सांगितली किंवा भगवान परमात्म्याने सांगितल्या गेलेली. भेदारहित भजन त्या ठिकाणी झालं गेलं पाहिजे, भेदाशिवाय भजन झालं पाहिजे. आता मी विनोदाने त्या ठिकाणी म्हणत असतो बघा, आमच्या गावामध्ये 11 भजनी मंडळ आहेत आणि 12 अध्यक्ष आहेत. ते भजन आहे का? हा विनोदाचा भाग सोडा. आणि मग सांगितलं गेलं की म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसा आलिंगना गगनाची या. गगनाला आलिंगन द्यायचं, आकाशाचं सगळ्यात व्यापक तत्व काय आहे तर आकाश तत्व आहे. त्या व्यापक आकाश तत्वाला जर आलिंगन द्यायचं म्हटलं तर आकाशानेच आलिंगन द्यावं. आपण आलिंगन देऊन चालेल का? कितीही हात पसरा, आकाशाला आलिंगन द्यायचंय. अहो, आकाश आपल्या हातामध्येच त्या ठिकाणी येणार नाही. तसं माऊली म्हणतात, म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना, आकाशानंच आकाशाला आलिंगन द्यावं. तसं हे माझे साधक त्या ठिकाणी होतात. पुढची उपमा त्या ठिकाणी माऊलीने दिली. माऊली म्हणतात, क्षीरसागरा परमगुणे की जे क्षीरसागराची पणे, अमृतची होऊन मिळणे अमृत जेवी. माऊलीने सांगितलं गेलं क्षीरसागराला भोजन द्यायचंय. क्षीरसागराला आपल्या मराठी भाषेत सांगू का, क्षीरसागराला पार्टी द्यायची म्हणून त्या ठिकाणी ठरलं. क्षीरसागराला पार्टी कशी द्यावी लागेल तर क्षीरसागराला पार्टी त्यांच्या योग्यतेचीच पार्टी त्या ठिकाणी द्यावा लागेल. त्यासाठी काय करावं लागेल? एक भाव आठवला मनामधला म्हणून मी तुम्हाला सांगून जातो. आमच्या इथं एक सद्गृहस्थ होते, गरीब होते आणि त्यांच्यापाशी म्हणजे काही पैसे वगैरे त्या ठिकाणी नव्हते, परंतु कर्मधर्म संयोगानं त्यांच्यावरती एक खटला त्या ठिकाणी झाला. ते तालुक्याच्या ठिकाणी गेले आणि त्याने एक वकील त्या ठिकाणी बघितलं. वकिलांना सांगितलं की बाबा माझ्यापाशी काय पैसे नाहीत. ते म्हणले तुम्हाला जेवढं देता येतील तेवढं द्या आणि मी तुमचा खटला त्या ठिकाणी लढतो. वकीलही चांगले होते, परमार्थातले होते आणि त्यांनी तो खटला लढला, खटला जिंकला. जिंकल्यानंतर हे म्हटले, वकील साहेब तुमचं मी खूप ऋण आहे, मला तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, मला काहीतरी तुम्हाला द्यावंसं वाटतंय म्हटले. मला काहीतरी तुम्हाला द्यावंसं वाटतंय. बरं ठीक आहे. वकील साहेब म्हणले, हे बघा माझे काही स्नेही आहेत, 5-50 जण स्नेही आहेत, त्यांना तुम्ही भोजन त्या ठिकाणी द्या म्हटले. मग म्हणले मी एवढा मोठा. मग वकिलाने काय सांगितलं की तुम्हाला जेवढं देता येईल तेवढे द्या, 2,000 द्या, 2,500 द्या, तुम्हाला काय देता येतील ते द्या, बाकीचं मी घालतो. आणि मी घालून काय करतो तर ते मी घालून त्या ठिकाणी ते तुम्ही भोजन दिले असं त्या ठिकाणी सांगतो. वकीलही सर्वश्रेष्ठ होते आणि मग त्यांनी ते भोजन दिलं आणि भोजन दिल्यानंतर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा हे अमुक ग्रस्ताचं भोजन तुम्हाला या ठिकाणी मिळालंय. आता हा भाव माझा सोडा, मला काय सांगायचं होतं बरं का, मी काही गोष्ट या ठिकाणी सांगितलं. क्षीरसागरा परमगुणे की क्षीरसागराचे निपणे, यांना भोजन देण्याची शक्यता होती का? नव्हती. परंतु याचं नाव कोणी मोठं केलं? त्या वकिलांनी मोठं केलं. वकिलांनी मोठं केलं. तसं क्षीरसागराला भोजन देताना ते जे काही भोजन द्यायचं किंवा ती जे काही त्या ठिकाणी द्यायची आहे ते क्षीरसागराच्या योग्यतेचंच द्यावं लागेल, इतर योग्यतेचं देऊन चालणार नाही. तशी अवस्था या ठिकाणी होती. किंवा त्या ठिकाणी सांगितलं गेलं अमृतची होऊन मिळणे अमृत जेवी. अमृत वाढवायचं आहे. अमृत जर वाढवायचं असेल, अमृताची जर वृद्धी त्या ठिकाणी करायची असेल तर त्यामध्ये अमृतच मिसळावं लागेल. बघा, अमृताची वाढवायचं असेल तर अमृत मिसळावं लागेल. अमृत म्हणजे काय आहे? अमृत म्हणजे संजीवनी. स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी धोंडा महाराज त्या ठिकाणी सांगायचे, अमृत जर करायचं असेल तर काय करा, जो लिंबाचा पाला आहे ना तो पाणी न टाकता त्याचं काय करा वाटा, आणि पाणी न टाकता जर वाटून त्याचा रस काढला तर तो अमृता बरोबर त्या ठिकाणी होते. परंतु लिंबाचा पाला त्या ठिकाणी रांधता येत नाही किंवा त्याचा रस पाणी टाकल्याशिवाय निघत नाही, म्हणजे तो अमृताला त्या ठिकाणी जाऊन पोचत नाही. तशी अवस्था. अमृत जर वाढवायचं असेल, माऊली काय म्हणतात या ठिकाणी, जर अमृत वाढवायचं असेल तर अमृतच त्या ठिकाणी घालावं लागेल. तसं या साधकाची अवस्था त्या ठिकाणी होत असते बरं का. तो साधक कुठं क्षीरसागराला जेवण द्यायचं आहे, अमृत वाढवायचं असेल तर अमृतच व्हावं लागेल. तसं हे
परमपुरुषोत्तमाला जाणलेले साधक परमपुरुषाचाच भजन त्या ठिकाणी करतात आणि त्यामध्ये द्वैतभाव त्या ठिकाणी राहत नाही, एकच भाव त्या ठिकाणी होतं. नाही कळलं, माऊलीने पुढचं उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं गेलं. माऊली पुढचं उदाहरण सांगतात, 15.5 मिसळावे, 15.5 मिसळावे, ते 15.5ची होवावे, तेवी मी जालिया संभावे भक्ती माझी. काय सांगितलं माऊलींनी? 15.5 म्हणजे आपलं 24 कॅरेट सोनं, बरोबर आहे की नाही? आपलं 24 कॅरेट सोनं आणि त्या 24 कॅरेट सोन्यामध्ये आता पहा, मोठं 24 कॅरेट सोन्याचं काहीतरी तुमच्यापाशी एखादं किंवा ते बिस्किट आहे, त्यामध्ये जर दुसरं काही मिसळायचं असेल, दुसरं सोनं मिसळायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागतं? तर ते 24 कॅरेटचं, त्या 24 कॅरेटमध्येच 24 कॅरेटचं सोनं त्या ठिकाणी मिसळलं जाणार आहे आणि त्याशिवाय ते मिसळलेलं त्यामध्ये मिसळणार, त्यामध्ये किडाळ, त्यामध्ये लाख वगैरे मिसळली जाणार नाही. सोन्याचा भावच हा आहे बरं का. सोन्याचा जो भाव आहे या ठिकाणी सर्वश्रेष्ठ काय, तर सोन्यामध्ये 2 तत्व आहेत. एक त्याची तन्यता आहे, म्हणजे तो कितीही बारीक त्याचा धागा काढला जाऊ शकतो, आणि दुसरं सोन्यामध्ये काहीही मिसळता येत नाही. आणि सोन्यामध्ये जर काही मिसळलं तर त्याला आपण काय म्हणतो? डंकी किंवा लाखी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. 15.5च्या सोन्यामध्ये हे पुरुषोत्तमाचं तत्व, हे परमपुरुषोत्तमाचं तत्व, हे 15.5चं सोनं आहे आणि त्यामध्ये जर आपलं तत्व मिसळायचं असेल तर ते कसं व्हावं लागेल? ते 15.5च व्हावं लागेल, त्याला उजळावं लागेल. त्यामध्ये असणारं किडाळ, त्यामध्ये असणारं सर्व भाव त्या ठिकाणी काय करावे लागतील? काढून टाकावे लागतील. अशा भावनामध्ये आल्याशिवाय मग असं ज्या वेळेला भाव होतो बघा, मौलीने या ठिकाणी सर्वविद जानंती मा सर्वभावेन या विषयावरचं व्याख्यान माऊली या ठिकाणी करतात. त्यावेळेला माऊलीने पुन्हा भाव कुठं आणून ठेवला पहा, किती नजाकत आहे. मी नेहमी बोलत असतो, माऊलींची ज्या वेळेला ज्ञानेश्वरी डोळ्यासमोर ती घेतली त्यावेळेला त्यामध्ये एक एक भाव असे प्रगट त्या ठिकाणी होत आहेत पहा. एवढं सगळं तत्व त्या ठिकाणी सांगितलं, परंतु माऊलीने आपल्याला कुठं आणून सोडलं हो? केवढा मोठा भाव आहे. माऊलीने आपल्याला आणून सोडलं कुठं? तेवी मी जालिया संभावे भक्ती माझी. भक्तीच पाहिजे, भक्तीशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही, भक्तीशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही, भक्तीशिवाय भगवान परमात्मा कळणार नाही. भक्ती हेच सर्वश्रेष्ठ आहे, हीच थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. इथला ठेविले अनंतेचा भाव या पुरुषोत्तम योगाला या ठिकाणी लावा. हीच भक्ती, हीची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, भक्ती पशीच त्या ठिकाणी आलं पाहिजे. अनन्य साधनानं हा भगवान परमात्मा प्राप्त होत नाही, अनन्य साधनानं ह्या भगवान परमात्म्याचं तत्व त्या ठिकाणी कळत नाही. अन्य साधनेमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी तुम्ही तिथपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पोचणार नाही. कारण योगी या दुर्लभ तो म्या देखीला सजनी, योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा हा भगवान परमात्मा आहे. पण तो कशाने प्राप्त होतो? पुन्हा माऊलीने इथंच त्या ठिकाणी मूळ पदाला आपल्याला आणून ठेवलं. केवढा मोठा भाव आहे. कारण साधक हा बाहेर गेला नाही पाहिजे, साधकाने हे तत्व जाणलंच गेलं पाहिजे. ही अपेक्षा माऊलींची, हीच अपेक्षा तुकाराम महाराजांची, हीच अपेक्षा नामदेव महाराजांची, हीच अपेक्षा एकनाथ महाराजांची आहे दादा. म्हणून सांगितलं गेलं, म्हणून म्हणतात तेवी मी जालिया संभावे भक्ती माझी. तसं जसं 15.5मध्ये 15.5चं सोनं मोजावं, तसंच ह्या भक्तीच्या माध्यमातून जावं, भक्तीच्याच माध्यमातून हे भगवान परमात्म्याचं तत्व त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं. त्यासाठी भक्तीच पाहिजे. मग ती भक्ती कशी असावी? ती संकल्प विकल्प रहित भक्ती त्या ठिकाणी असावी. कुठलीही अपेक्षेनं त्या ठिकाणी ती भक्ती केलेली नसावी. अपेक्षा रहित, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा जगा, गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्तिधन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी अम्माची. ही भक्ती त्या ठिकाणी जाऊन पोचली पाहिजे. ह्या भावनेमध्ये तो साधक त्या ठिकाणी गेला पाहिजे. आणि हीच अपेक्षा धरून माऊली त्या साधकाचं वर्णन करतात. पुढं सांगतात, हा गा सिंधू सियानी होती, तरी गंगा कैसेनी मिळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे. मग सांगितलं गेलं, आता गंगा सिंधूला मिळतीये. गंगेमध्ये आणि सिंधूमध्ये फरक आहे का हो? गंगेमध्येही पाणीच आहे आणि सिंधूमध्येही पाणीच आहे.
गंगा ही सर्वश्रेष्ठ आहे, गंगा ही पुनीत आहे, गंगा ही त्या ठिकाणी कशी आहे तर उच्च पदाची आणि सिंधू ही उच्च पदाचा आहे. म्हणूनच गंगा सिंधूमध्ये जाऊन त्या ठिकाणी पोचते. सागराचं तत्वय पहा, सागर इतर दुसऱ्या कोणाला आपल्यामध्ये घेत नाही. बघा, सागराच्या पोटामध्ये रामकृष्ण हरी, सागराच्या पोटामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी काही टाकाल तर त्या वस्तू त्या सागरामध्ये त्या ठिकाणी सागर बाहेर काढतोय. जर सागराला प्राप्त नसेल किंवा सागराला त्या ठिकाणी ते अपेक्षित नसेल तर बाहेर टाकतो. म्हणूनच एवढ्या मोठ्या सागरामध्ये काहीही टाकलं तरी बाहेर तळाला किंवा किनाऱ्याला येतं. मग गंगा काय सागराला जाऊन मिळते? माऊली म्हणतात, हागा सिंधू सियानी होती. ती जर सिंधू सागराबरोबरची जर नसती तर त्या सागराने तिला आत्मसात करून घेतलं नसतं का? तसं सामान्य साधक हा सुद्धा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचाच एक भाग आहे किंवा तोच भगवान परमात्म्याचा अंश आहे. ममाय अंशो जीवलोके हा भाव सांगितला की नाही, त्याच भावामध्येच सामान्य साधक आहे. म्हणूनच तो जसं गंगा सिंधूमध्ये जाऊन मिळती, अवघ्या उर्मी तिथे त्या ठिकाणी संपल्या जातात, तसं म्हणून मी न होती भक्ती अन्वय आहे. म्हणून मग त्यामध्ये भक्तीमध्ये द्वैत त्या ठिकाणी राहत नाही. का राहणार आहे द्वैत? कारण तो तद्रूप त्या ठिकाणी होतं आणि मग तो साधक माझ्याच भक्तीमध्ये प्रवेश केला जातो असं भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात. पुढं सांगितलं गेलं, ऐसी लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळू अन्याय सागरी तैसे माते अवधारी भजन्याला. जो जसं कल्लोळा म्हणजे असणारं लाटा आणि ते सागराचं सागर पाणी त्या ठिकाणी भिन्न नाही, तसंच तो त्याचा भाव आणि मी आहे असंही भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात. पुढं सांगतात, सूर्य आणि प्रभे एकवाकी जेणे लाभे तो पाडू मानू लाभे भजन दया. तस ज्याप्रमाणे सूर्याला आणि प्रभा वेगळी त्या ठिकाणी होऊ शकत नाही, सूर्याची प्रभा सूर्याचं तेज आणि ते वेगळं होऊ शकत नाही, त्याप्रमाणे जशी एकरूपता असते तसंच ती योग्यता त्या भजनाला मानली जाते. म्हणजे ते भजन भगवंताच्या पायाशी लीन होतं, भगवान परमात्मा ते भजन प्राप्त करून घेतात आणि त्या भजनामध्येच तो साधक आनंदानं त्या ठिकाणी राहतो. असा भाव या ठिकाणी यो मामेव सम्मूढो जानामि पुरुषोत्तमम यावरती व्याख्यान करत असताना भगवंताने सांगितलं, माऊलीने वर्णन केलं. माझ्या मतीप्रमाणे या ठिकाणी मी हे वर्णन तुमच्यासमोर ते मांडण्याचा प्रयत्न केला, कारण जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या पायाशी नतमस्तक होऊन याचा भाव तुमच्यासमोर त्या ठिकाणी मांडला. वास्तविक पाहता 15व्या अध्यायाचा विचार करणं अत्यंतिक अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे. तरीसुद्धा तुमच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं, पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने हा मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते घ्या आणि जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धी म्हणून त्या ठिकाणी धरा असा भाव या ठिकाणी प्रकट करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी.